नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये भरती आलेली आहे त्या भरतीविषयी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, कारण भरतीचे असे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातील। IPPB रिक्रूटमेंट 2024 म्हणजे म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदासाठी भरती आलेली आहे। पगार 64,520 रुपये एवढा राहणार आहे। तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून 20 जुलै 2024 पासून ते 9 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे। 9 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे। इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक करून संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी। म्हणजे मी जी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करणार आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्यावी। तसेच खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सुद्धा सादर करावा। अर्जासाठी पण एक लिंक देणार आहे, त्यावरच क्लिक करायचं। तिथे जो अर्ज असेल तो त्या अर्जाची तुम्ही प्रिंट काढून तो अर्ज सादर करावा। तर पदाचा तपशील बघू। वरिष्ठ व्यवस्थापकसाठी 4 जागा आहे, सहव्यवस्थापकसाठी 2, उपमुख्य व्यवस्थापकसाठी 1 आणि महाव्यवस्थापकसाठी 1 अशा ह्या 4, 2, 1, 1, 6, 7, 8 जागांसाठी ही भरती होणार आहे। शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी दर्शवण्यात आलेली असून कमीत कमी पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत। यासोबतच काही पदांसाठी पदव्युत्तर शिक्षण धारण केलेल्या असणे आवश्यक असल्याने उमेदवाराने संपूर्ण जाहिरात ही व्यवस्थित ऐकून घ्या। वयोमर्यादा सिनियर मॅनेजरसाठी कमाल 35 वर्ष पाहिजे। असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी 32 ते 45 वर्ष, डेप्युटी जनरल मॅनेजरसाठी 35 ते 55 वर्ष आणि जनरल मॅनेजरसाठी 38 ते 55 वर्ष अशी वयोमर्यादा आहे। आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे यामध्ये, तर उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची पडताळणी करून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे। इथे कुठलीही रायटिंग टेस्ट होणार नाही, डायरेक्ट इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड होणार आहे। अर्जाचे शुल्क तुम्ही जेव्हा अर्ज भरणार आहात तेव्हा तुम्हाला पेमेंट करायचे आहे। तर ते किती करायचे, तर अनुसूचित जाती जमाती व अपंग उमेदवारांसाठी 150 रुपये आहेत आणि इतर सर्वांसाठी 750 रुपये एवढं अर्जाची शुल्क आहे। पगार IPB रिक्रूटमेंट 2024 मध्ये पदानुसार वेगवेगळा पगार जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आला असून कमीत कमी तुम्हाला 64,820 पेमेंट राहणार आहे आणि जास्तीत जास्त 1,73,860 रुपये एवढा मासिक पगार उमेदवाराला देण्यात येणार आहे। अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची पद्धत काय आहे, तर उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज सादर करायचे असून इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच इथे अर्ज सादर करायचा आहे। 20 जुलै 2024 पासून अर्जाची सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट 19 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहे। तर तुम्ही 9 तारखेच्या आतच सर्वांनी अर्ज सादर करावेत, त्याच्यानंतर ही अर्जाची लिंक बंद होऊन जाणार आहे। उमेदवारांसाठी सूचना दिलेल्या आहे त्या काळजीपूर्वक ऐका। उमेदवार जर एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करू इच्छित असेल तर त्यासाठी त्यांनी वेगवेगळे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे। समजा तुम्ही ह्या 4ही पोस्टसाठी क्वालिफाईड असाल तर तुम्हाला 4ही पोस्टसाठी वेगवेगळे अर्ज सादर करावे लागेल।
या पदासाठी फक्त भारतीय नागरिकच अर्ज करू शकतात, म्हणजे तुम्ही इंडियन सिटीजन असणे आवश्यक आहे, तुम्ही तिथे अर्ज करू शकतात. पूर्ण भरलेला अथवा खोटी माहिती दिलेला अर्ज असल्यास असा अर्ज स्वीकारला जाणार नाही. म्हणजे तुम्ही हा अर्ज पूर्ण भरायचा आहे, अपूर्ण माहिती ठेवायची नाही आणि सर्व सत्य माहिती जी तुमची खरी क्वालिफिकेशन आहे, खरे मार्क्स आहे तेच इथे भरायचे आहे, खोटी माहिती भरायची नाही. मुलाखतीसाठी किंवा परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता इंडिया पोस्ट पेमेंट बँककडून दिला जाणार नाही. हे सर्व तुम्हाला स्वखर्चानेच तुम्हाला मुलाखतीला जायचं आहे, परीक्षेला जायचं आहे. वरील पदाच्या संख्येमध्ये बदल करण्याचा किंवा भरती रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे. या वरील जे पदाची संख्या आहे त्यामध्ये बदल होऊ शकतो आणि किंवा ही पदभरती रद्द करण्याचा अधिकार इंडिया पोस्ट ऑफिस पेमेंट बँककडेच असणार आहे. उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात वाचावी. ही पूर्ण जाहिरात जी आपण आता वाचलेली आहे, तुम्हाला मी सांगितलेलं ही सविस्तर व्यवस्थित ऐकून घ्या. त्यानंतरच पात्र असेल तर सर्वांनी अर्ज सादर करावा. तुम्ही हे सर्व क्वालिफाईड होत असेल या पदासाठी तरच तुम्ही इथे अर्ज करू शकता. तुम्ही सुद्धा पदभरतीसाठी इच्छुक असेल तसेच पात्र असाल तर इथे अर्ज करण्यास तुम्हाला हरकत नाही. मी जी तुम्हाला PDF ची लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि अर्जाची लिंक देणार आहे, तर व्यवस्थितरित्या त्या लिंकवर जा, अर्ज डाउनलोड करा आणि ऑनलाईन अर्जाची लिंकसुद्धा खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ऑनलाईन अर्जाच्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करा. तर अशा प्रकारे ही भरती आलेली आहे. पगार पण चांगला आहे, मंथली पेमेंट व्यवस्थित असल्यामुळे आणि पोस्ट पण चांगली आहे. बँकेत जॉब आहे. तर जे कोणी इच्छुक आणि पात्र उमेदवार असेल त्यांनी अर्ज करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे अर्ज करून घ्या लास्ट डेटच्या आधी. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत.